नमस्कार मंडळी, आज करूया मस्त असा बांगडा फ्राय. तर मी माझा पूर्ण बेस्ट स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि माझे मिस्टर अचानकच हे बांगडे घेऊन आले आणि मला म्हटले आज मस्त असा बांगडा फ्राय कर. गरम गरम छान असा पाऊस पडतोय तर बांगडा खायची इच्छा झाली आहे. तर तर मिस्टरांनीच मला छान असे मस्त बांगडे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून दिलेले आहेत. तर म्हटलं चला आता अगोदर आपण छान असं लिंबू लावून घेऊया बांगड्यांना आणि मस्त असं लसूण अद्रकची पेस्ट आपण करून घेतलेली आहे, तीसुद्धा छान आपण चोळून घेऊया. आणि मग काय एकदम असे छान मस्त लावून घेतल्यानंतर काय त्याची ती टेस्ट येते लसूण अद्रकची की बस. आणि जे आपण लिंबू लावतो त्याने अजिबात असा माशाचा जो काय वास असतो स्वतःचा तो अजिबात येत नाही. त्यामुळे ते मी मस्त असं लिंबू आणि लसूण अद्रक छान लावून घेतला आणि जे आपल्याला माशाला फ्राय करण्यासाठी मसाला लागणार आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. तर मी 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि 2 टेबलस्पून रवा घेतला आणि त्याचबरोबर 1 टेबलस्पून इथे आपण मिरची पावडर घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातले, थोडंसं हळद घालून घेतलेलं आहे. तर हा मसाला जरा माझा थोडासा जास्तच झाला होता, बाकीचा थोडासा उरला होता. तर आपला मसाला इकडे मिक्स करण्याच्या आधी आपण इकडे तवा ठेवूया मस्त तेल टाकून गरम करायला. म्हणजे आपला फिशला जोपर्यंत आपण मस्त हा मसाला लावून घेऊ तोपर्यंत छान आपलं तेलसुद्धा मस्त गरम होईल. म्हणजे लगेचच आपल्याला त्यामध्ये हे मासे फ्राय करता येतील. तर असा बांगडा घ्यायचा, मस्त असं हाताने वरतून खालून असं दाबून छान असं आपण हे रव्याचं आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं. म्हणजे काय बोलायलाच नको, त्या माशीची चव अगदी छान एकदम उत्तमच लागते. तर असे मस्त दोन्ही बांगड्यांना रवा मी लावून घेतला आणि आता मस्त असा घालणार आहे तव्यावर आणि मस्त एका बाजूने 10 मिनटं बारीक गॅसवर फ्राय करणार. मग नंतर एक 10 मिनटांनी पलटी करून पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने सुद्धा असं बारीक गॅसवर फ्राय करणार आहे. बारीक गॅसवरती फ्राय केल्याने काय होतं, मच्छी अगदी आपली मस्त अशी कुरकुरीत लागते, एकदम छान राहते. आणि मंडळी ही जेवायच्या अगोदरच अगदी 15 ते 20 मिनटं तुम्ही हे मासे फ्राय करू शकता. म्हणजे तुम्हाला छान असे मस्त कुरकुरीत फिश फ्राय खायला मिळतील. तर मंडळी कशी वाटली रेसिपी? चला मग आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.